आज आपण इथे उकडीची पोळी किंवा तिला गवसणीची पोळीसुद्धा म्हणतात कोकणामध्ये, ती आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ते उकळत ठेवायचं आहे गॅसवर. ही उकडीची पोळी साधारण म्हणजे जास्त करून कोकणामध्ये आमरस किंवा रस्स्याच्या भाज्या किंवा फिश करी बरोबर जास्त खाल्ली जाते. माझी आजी नेहमी जेव्हा पण रस्स्याचे पापलेट मालवणी पद्धतीने बनवायची तेव्हा ही उकडीची पोळी अगदी आवर्जून बनवायची. आता हे पाण्यामध्ये आपण मीठ टाकायचे अंदाजाने. पाणी चांगलं उकळू द्यायचे. चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर अशाच पारंपरिक रेसिपींसाठी राजेश होममेडला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला या पारंपरिक रेसिपींचे अगदी ज्या विस्मरणात गेलेल्या आहेत, हरवलेल्या आहेत गावाकडे, त्यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही ते बनवू शकाल तुमच्या घरी. आपल्या शहरातल्या बोरिंग लाईफचं तेच खाऊन कंटाळा येतो, तेव्हा असे थोडे वेगळ्या चवीचे पदार्थ खाल्ले की आपल्यालाही मन आपलं तृप्त होतं. आता पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता मी हे 1 वाटी पाण्याला 1 वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आणि गॅस कमी करून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून त्याला असंच ठेवायचं आहे 10 मिनटं वाफ काढेपर्यंत आणि मग आपण मोदकाला मळतो तसं ते पीठ मळून घ्यायचं आहे. आपली उकड थंड होते तोपर्यंत मी इथे आपण जे साध्या पोळ्यांना पीठ मळतो चपात्यांना तसं मळायचं आहे. इथे मी पीठ घेतलं आहे, मीठ टाकते त्याच्यामध्ये आणि हे आपण जसं नेहमी आपण जे आपल्या पोळ्या पराठे चपात्यांना जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया 5 मिनटं आणि आपली जी ही उकड होती ती मळायला घेऊया आता. आपण मोदकाला जसं मळतो तसंच पीठ मळायचं आहे हे. उकडीचं आपलं हे मळून झालेलं आहे. ह्याला थोडं तेलाचा हात लावून ठेवून द्यायचं आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. आता पोळी बनवताना आधी आपण हे गव्हाचं पीठ जे मळलं होतं आपण चपातीसारखं, त्याचं आपण असं गोल हे वाटीसारखं करून घ्यायचं आहे, जसं आपण पुरणपोळीला करतो तसं. थोडंसं तेल लावायचं आहे आतमध्ये. अशी छान वाटी याची झाली की मग आपल्याला हा जो आपण उकड काढली होती त्याचा गोळा घ्यायचा आहे, तो त्याच्यात घालायचा आहे. अगदी आपण पुरणपोळी भरतो तसंच करायचं आहे. आणि हे जास्तीचं पीठ त्याचं काढून टाकायचं आहे. थोडंसं दाबायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपली पोळी पुरण आपलं ते जे उकड आहे ती सगळीकडे पोचते. तर आपण हिला लाटूया.
छान अगदी मोठी आपल्याला ही पोळी लाटायची. जेवढी पातळ करता येईल तेवढी करायची. बघा पूर्ण पोलपाटभर पोळी झालेली आहे. आपल्याला ही गरम तव्यावर टाकायची. अगदी मस्त खरपूस दिसतोय रंग. वरून गव्हाचा कलर आणि आतून सफेद, अगदी कॉम्बिनेशन इतकं छान दिसतंय ना. खरंच आपल्या कोकणातल्या रेसिपी इतक्या छान आहेत पारंपरिक. चांगली दोन्ही बाजूने तिला शेकवून घ्यायची. वरून तेल लावलं. अगदी पुरणपोळीसारखी फुगली आहे बघा. अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया.